ते आहेच, परंतु त्या माध्यमातून त्या आज क्रीडा उपसंचालक ह्या पदापर्यंत त्यांनी आज त्यांची शासनाने खरं दखल घेऊन निवड केली. हे प्रोत्साहन आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळालं पाहिजे, हा उद्देश त्या मागचा होता. म्हणजे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम आपली संस्था या ठिकाणी करतच असते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणारे गुण क्रीडा प्रकारातले असतील, कला प्रकारातले असतील, त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांनाही कुठेतरी त्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, त्या दृष्टीने संस्थेचं कामकाज या ठिकाणी चालू असतं. आणि निश्चित हे करीत असताना विद्यार्थ्यांना सुद्धा आज आपण या स्नेहल साळुंखे मॅडम यांच्याकडे बघितलं तर मला कळालं की कबड्डी या खेळातून त्या पुढे आल्या आणि शासनाने निश्चित त्यांना क्रीडा विभागामध्ये नोकरीची संधी या ठिकाणी दिली. ती उपसंचालक पदापर्यंत डायरेक्ट मला वाटतं त्यांची नियुक्ती या ठिकाणी झाली. विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे की शिक्षणाबरोबर खेळामध्ये असेल त्याच्यात सुद्धा आपण करिअर करायचं ठरवलं, नोकरीच्या संधी या ठिकाणी घ्यायच्या ठरवल्या, तर ते मिळत असताना त्याचं उदाहरण या साळुंखे मॅडम हे आपल्या समोर बसलेले आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं एक उदाहरण द्यायचं, आपला कबड्डीपट्टू आडगावचा आकाश शिंदे, मला वाटतं समारोपाला ते येणार आहे उद्या, तर त्यांचं सुद्धा उदाहरण आपल्याला देता येईल. ते सुद्धा या ठिकाणी क्रीडा अधिकारी म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये काम करतायत, तेही कबड्डीपट्टू या ठिकाणी आहे. म्हणून कबड्डी या खेळाचं महत्त्व काही कमी नाही. आणि निश्चित तोच विचार आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने केला. आणि मला वाटतं डोके सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या देशी खेळांना सुद्धा या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. आणि कबड्डी हा खेळ शहरापेक्षाही ग्रामीण भागामध्ये जास्त त्याच्याकडे विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग त्या ठिकाणी असतो आणि त्यांना संस्थेच्या मार्फत सुद्धा संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे. मला वाटतं एशियन गेममध्ये कबड्डीचा समावेश हा झालेला आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढचं ऑलिम्पिक ह्या भारतामध्ये या ठिकाणी होतंय आणि त्यावेळेस आपल्या तयारी त्या दृष्टीने असली पाहिजे. आपल्या खेळाडूंना कुठं त्या दृष्टीने संधी मिळेल का हा विचार करून खरं आपण या कबड्डी स्पर्धांचं यावर्षीपासून जे काही निर्णय आपण घेतला तो विषय जेव्हा कार्यकारिणी पुढे आला, आमच्या संस्थेचे सरचिटणीस ठाकरे साहेब असतील, आम्ही सर्व पदाधिकारी असू, सर्व संचालक असू, त्यांनी निश्चित त्या ठिकाणी निर्णय घेतला की या स्पर्धा आपण घेतल्या पाहिजे. पहिल्या तालुका पातळीवर मोठे तालुके असतील त्या ठिकाणी 3 संघ असतील, छोटा तालुका असेल तिथून एखादा संघ असेल, त्या दृष्टीने त्या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या. त्याच्यातून जे संघ यशस्वी झाले त्यांना इथं जिल्हा पातळीवर या स्पर्धा आपण या ठिकाणी आज आयोजित करतोय. आणि विशेष म्हणजे सर्व खेळाडू आणि सर्व कोचेस, सर्व त्यांचे मॅनेजर, संघ व्यवस्थापक आणि मोठ्या प्रमाणे या ठिकाणी खेळाडू उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांना त्यांचे समाजाच्या वतीने पण विशेष आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते. खरं तर एवढे म्हणजे ॲज अ डेप्युटी डायरेक्टर म्हणून मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे, पण सगळी माहिती माझी खेळाडू आहे असंच म्हणून सांगितले. त्यामुळे माझ्याकडे डेप्युटी डायरेक्टर म्हणून तुम्ही बघूच नका. ॲज अ प्लेयर म्हणजे मीही तुमच्यातूनच आलेली आहे आणि मी सुद्धा बऱ्याचशा मॅचेस अशा शाळेतून म्हणा किंवा जिल्हा तालुका लेवलपासून पण मी खेळलेली आहे. आणि तालुक्याला जेव्हा आपण खेळतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, एक आपली सुरुवात असते. आणि या ठिकाणी एवढं चांगलं आयोजन ह्या KTHMच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे, तर त्याबद्दल खरंच मला खूप कौतुक वाटतं आहे की तालुका लेवलच्या एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आणि इंटरनॅशनल कबड्डी ही जरी मॅटवर गेलेली असली तरी पण बऱ्याच ठिकाणी आज मातीवर खेळताना आपण प्लेयर बघतो, बऱ्याच खेळाडूंकडे त्या सुविधा अवेलेबल नसतात. पण संस्थेच्या वतीने आज तुम्ही जसं मगाशी सांगितलं की संस्थेच्या वतीने त्यांना शूज तुम्ही प्रोव्हाइड केले किंवा त्यांना टी-शर्ट्स वगैरे काही प्रोव्हाइड केले किंवा मॅट, तर नक्कीच आम्ही क्रीडा विभागाच्या वतीने आम्ही प्रयत्न नक्कीच करू की तुम्हाला म्हणजे प्रत्येक शाळेला तर शक्य नाही होणार, पण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक जे विविध शाळा असतील किंवा कॉलेज असतील तर त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. पण नक्कीच म्हणजे KTHMचं नाव हे मी खूप सुरुवातीपासूनच ऐकते आणि जेव्हापासून मी खेळत होती, मीही तालुका लेवल, जिल्हा लेवल, विभाग आणि सांगण्याचं एवढंच तात्पर्य, जेव्हा आपण खेळत असतो तर नक्कीच तुम्ही ज्या शासनाच्या ज्या खेळाडूंसाठी ज्या राबवण्यात येणाऱ्या स्कीम असतात, ज्या योजना असतात, त्यामध्ये 5% आरक्षण आहे, थेट नियुक्ती आहे, ॲडमिशन कोटा आहे, ग्रेस गुण आहे, तर बऱ्यापैकी ह्याची माहितीही सुद्धा आपल्याला नसते. तर त्यासाठी कोच हा किंवा क्रीडा शिक्षक हा खूप महत्त्वाचा असतो.
हा ग्रामीण भागातील मुलांचा जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये वाढावा म्हणून कार्यकारिणीने असा निर्णय घेतला की अशा प्रकारच्या स्पर्धा आपण घ्यायच्या. आणि आपल्याला सांगताना फार आनंद वाटतो की साधारणपणे संस्थेतल्या 164 संघांनी, मुलांचे 164 संघ आणि मुलींचे 164 संघ, असे एकूण सगळे संख्या धरली तर 10,000च्या आसपास खेळाडूंचा याच्यामध्ये सक्रिय अशा प्रकारचा सहभाग राहिला. मला असं वाटतं की शालेय पातळीवर एखाद्या संस्थेच्या अशा स्पर्धा घेण्याचं सुद्धा हे जागतिक रेकॉर्ड असू शकेल असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. तर या स्पर्धा संपन्न करण्याच्या पाठीमागे एक विशिष्ट अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे. आपल्याला सांगताना आनंद वाटतो की सगळे क्रीडा अधिकारी जे आहे ते क्रीडा अधिकारी यांनी आपल्याला सांगितलं की अशी शक्यता आहे की 2036चं जे ऑलिम्पिक आहे ते ऑलिम्पिक कदाचित भारतामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि ते ऑलिम्पिक जर भारतामध्ये झालं तर कबड्डी हा खेळ त्या ऑलिम्पिकमध्ये नक्की असणार आहे. आणि 2036मध्ये आपल्या संस्थेचे काहीतरी प्लेयर हे त्या ऑलिम्पिकच्या कबड्डी संघामध्ये असले पाहिजे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आपण या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत. या निमित्ताने या सगळ्या खेळाडूंच्या वतीने आणि क्रीडा शिक्षकांच्या वतीने कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना मी असं आश्वासन देऊ इच्छितो की नक्की आपण असा प्रयत्न करू की आपल्या संस्थेचे प्रतिनिधित्व हे ऑलिम्पिकमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.